तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत युनिट 4 एनर्जी सोर्स न्यूमेरिकल ऑन बॉईज गॅस कॅलोरीमीटर. तर बघा, बॉईज गॅस कॅलोरीमीटरवर न्यूमेरिकल कसे येतात, तर 3 मार्क्सला न्यूमेरिकल येतात. आता हे जे मी एक एक्झाम्पल घेतलं हे 25चं लेटेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे 24ला जे पेपर झाले आपले त्यांचे लेटेस्ट 24-25ला जे एक्झाम झाले हे त्यात हे बॅकलॉगचं आहे. बॅकलॉगला आलेलं होतं एक एक्झाम्पल. खूप इम्पॉर्टंट एक्झाम आहे. बघा सॉल्व कसा करतो मी. आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे गिवन. आधी ते तुम्हाला बॉईज गॅस कॅलोरीमीटरने सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं गिवन काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस बर्न ॲट STP. STPला जो व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न होतो त्यालाच काय म्हणते इथं कशाने डिनोट केला जातो, हा व्हीनी. त्याच्यानंतर मास ऑफ कुलिंग वॉटर यूज हा कशाने केला जातो, W. हा काय आपला मास. त्याच्यानंतर बघा टेम्परेचर ऑफ इनलेट. टेम्परेचर ऑफ इनलेट हे कशाने कॅल्क्युलेट जातं, इनलेट आहे ना हा T1नी आणि आउटलेट आहे हा T2नी. बरोबर. तर इनलेट जर T1 आहे तर T1 हा किती दिलेला आपल्याला 24 आणि T2 किती दिलेला आहे 29 डिग्री सेल्सिअस. बरोबर. T2 आपल्याला 29 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला जो मास ऑफ स्टीम दिलेला आहे म्हणजे हा स्मॉल m किती दिला आहे, हा 0.0 kg 0.04 kg दिलेला आहे. आता बघा त्यांनी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावलं, फाइंड GCV. त्याच्यानंतर NCV कॅल्क्युलेट करायला लावलं. आता बघा फर्स्ट मला काय करायचं आहे, GCV कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी मी फॉर्म्युला राईट केला. त्याचं युनिट आहे आपल्याला कॅलरी पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर NCV कॅल्क्युलेट करायचं. त्याचा फॉर्म्युला त्याचं युनिट आहे K कॅलरी पर मीटर क्यूब. तर बघा आता आपण व्हॅल्यू टाकू. W म्हणजेच काय, मास ऑफ कुलिंग वॉटर. मग त्याची व्हॅल्यू किती 27. बघा मी त्याची व्हॅल्यू टाकतो 27. त्याच्यानंतर आपल्याला इथं GCV कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इक्वल टू 27. नंतर T2 किती दिलेलं आहे म्हणजेच टेम्परेचर ऑफ आउटलेट किती 29 मायनस त्यानंतर इनलेट टेम्परेचर किती 24 ओके अपॉन V म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ गॅस किती दिलेलं आहे 0.1. बघा तर याचा आन्सर आहे माझ्याकडं किती आलं 1350 K कॅलरी पर मीटर क्यूब. बघा एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला काढून दाखवलं. खूप सोपं. त्याच्यानंतर NCV कॅल्क्युलेट करायचं. आता ते GCVची व्हॅल्यू आली ती इथं टाकायची आपल्याला मायनस करायला 350 मायनस आता इथे NCV कॅल्क्युलेट करायचं इक्वल टू 1350 मायनस M आता म्हणजे मास ऑफ स्टीम किती दिलं आहे 0.4 इंटू 587 अपॉन V किती म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न 0.1. आता याचा आन्सर आहे माझ्याकडं आलेलं 115 सॉरी याचा आन्सर आलेलं आहे माझ्याकडं 5.2चं युनिट काय K कॅलरी पर मीटर क्यूब हे आन्सर आलेलं आहे. बघा खूप सोपं एक्झाम्पल आहे. याच्यावर बेस अजून एक न्यूमेरिकल पडतं. म्हणजे याच्यावर फक्त इथं GCV आणि NCV कॅल्क्युलेट करायला लावतं. त्याच्यात 3 मार्क द्यायचा. बघा 3 मार्क. आता ते मार्क कसे तुम्हाला देतात मी तुम्हाला सांगतो. इथं NCV कॅल्क्युलेट करायला 1 मार्क, इथं GCV कॅल्क्युलेट करायला 1 मार्क आणि तुम्ही जे गिवन राईट करणार आहे जो फॉर्म्युला राईट करणार आहे यांना हाफ मार्क देतील. यांना हाफ याला हाफ. फॉर्म्युल्याला तुम्हाला सगळ्यांना हाफ मार्क देतील. बाकी सेम. खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. याला तुम्ही करून ठेवा. 3 मार्क तुम्हाला फिक्स आहे. पेपरला येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथं दिले बॉईज गॅस कॅलोरीमीटरने यूज करायला लावलं. हे 2024चं एक्झाम्पल आहे. बघा हे पण 24ला आलेलं आहे. तर बघा व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न ॲट STP म्हणजे इथं आपल्याला 0.15 दिले किती V. त्यानंतर मास ऑफ कुलिंग वॉटर ऑफ यूज म्हणजे हा काय दिले W. नंतर इनलेट दिले टेम्परेचर हा किती T1. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ आउटलेट वॉटर हे किती T2. त्याच्यानंतर मास ऑफ टीम हे किती M आणि GCV कॅल्क्युलेट करायला हवं. आता व्हॅल्यू टाकू आपण. हे किती 27 बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला T2 किती 29.8 मायनस ही किती 24.1 अपॉन V किती आहे 0.15. तर याचं माझं आन्सर आहे 1026 K कॅलरी पर मीटर क्यूब हे आन्सर आलेलं आहे. बघा खूप सिम्पल आहे. फक्त व्हॅल्यू टाकायचं आणि आन्सर काढायचं. फक्त एवढंच आहे. आता GCV मायनस करायचं मला. बघा आता मी मायनस करतो. इथं मी NCV लिहितो. NCV इज इक्वल टू 1026 मास किती देईल आपल्याला 0.04 इंटू 587 बरोबर अपॉन V किती दिलेला आहे बघा 0.15. आता याचं आन्सर किती आलं माझ्याकडं कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करा तुम्ही 869.47 K कॅलरी पर मीटर क्यूब हे आन्सर आले. खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. खूप इझी न्यूमेरिकल आहे. तुम्ही अशा पद्धतीने आता हे 2 न्यूमेरिकल आहे हेच प्रॅक्टिस करा आणि तुमच्या
वेने तुम्ही सॉल्व करून बघा. खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. फक्त तुम्हाला JCV आणि NCV कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यालाच तुम्हाला मार्क्स देणार आहे. खूप इझी न्यूमेरिकल आहे. एक वाटलंच तर ह्या युनिटमध्ये थिअरी क्वेश्चन कमी करा, पण न्यूमेरिकल फिक्स करा. हे न्यूमेरिकल तुम्ही फिक्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.